नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही स्टोरी माझ्या मित्रासोबत घडलेली आहे. तर माझा मित्र आणि त्यांची फॅमिली गावी गेलेली. तर त्यांचा लेआउट सांगतो कसं करायचं. तर त्यांचा आधी हॉल आहे, हॉल टू किचन, किचन टू बेडरूम असं त्यांचा लेआउट आहे. लाईनमध्ये. हो, म्हणजे असं एलमध्ये आहे. अच्छा, ओके. ठीक आहे. तर काय आलेलं, तर ते लोक एका रात्री ते लोक चिकन घेऊन घरी जात होते. त्यांनी चिकन आणलं, चिकन बनवलं, मस्त खाल्लं वगैरे आणि झोपून गेले. तर काकांना असं वाटलं ना की घरातनं काहीतरी आवाज येतोय, कोणतरी फिरतोय की काहीतरी आवाज येतोय. ते उठून चेक करायला आले. तर ते किचनमध्ये बघतात, तर किचनमध्ये काय नाही. हॉलमध्ये येतात, हॉलमध्ये पण काय नव्हतं. ते परत किचनमध्ये येतात आणि बेडरूमकडे वळतात. तर त्यांना असं वाटतं की किचनच्या कोपऱ्यात कोणतरी उभा आहे. ते पटकन मागे वळतात, बघतात तर कोण नव्हता. त्यांना वाटलं चल मला भास असेल. ते जातात, परत जाऊन बेडरूममध्ये झोपतात. त्यांना परत भास होतं कोणतरी चालतोय. मग तो म्हणत नाही आम्हाला भासच ना, भास मी झोपतो. मग ते झोपलेले आणि अचानक त्यांचे डोळे उघडतात. त्यांच्या बेडरूमच्या कोपऱ्याला वॉर्डरोब आहे. तर कसं लाईटिंग थोडा शाईन करतो. यार मला शाईन नव्हतं करत, असं वाटतं की कोणतरी तिकडे उभा आहे. असं सिलॉट बनत होता. हां, ब्लॅक कलरचा सिलॉट. असं वाटतं कोणतरी उभाच आहे तिकडे. ते झोपे होते ते असे डोळे उघडले, कोण नाही. तसेच ते बाहेर गेले, किचनमध्ये असं तोंड बिन धुतलं आणि आतमध्ये आले, झोपायला गेले. त्याच जागेवरून असं कोणतं त्यांना असं अंगावर आला धापकरणं. ते घाबरून उठले, त्यांची श्वास उडले. त्यांना वाटलं, पण त्यांची त्याशी मग दुसऱ्या दिवशी ते झोपले कसे बसे. दुसऱ्या दिवशी सर्वांना ताप होतं. मग नंतर त्यांची आजी 2 दिवसांनी वाटतं गावी येणार होती काहीतरी. तर ती आली आणि मग समजलं की ह्या लोकांनी रात्री चिकन घेऊन आलेले. आणि बोलतात ना, रात्री कोणतेही मांस, मटण किंवा गोड पदार्थ घेऊन नसतं याचं घरी. त्यांनी त्याच चिकनसोबत कोणतरी घरी घेऊन आलेले. ओ भाई, म्हणजे ते त्या रात्री फक्त एकटे नव्हते आणले, तर त्यांच्यासोबत कोणी अजूनही आला होता. हो, तो त्या चिकनच्या आशेने आलेला की त्याला असं वाटलं की चिकन भेटेल आणि तो त्या घरातच थांबला. पण मग त्याची आजी आली, आजीने देवाचं काहीतरी केलं आणि ते सर्व बरं झालं. बापरे, मस्त स्टोरी होती. कोणत्या मित्रावर घडलेली? हेच लास्ट टाइम मी आर्यन सांगितलं ना, त्यासोबतच आर्यन बरोबर. घडलेली. बापरे, शाउट आउट टू आर्यन. माझ्याकडे जी पुढची स्टोरी आहे ना, ती एका आर्मी ऑफिसरची आहे. आणि ही मी एक रेडिटवर वाचली होती. माझ्याकडे 2 रेडिट स्टोरीज आहेत, खूप भारी आहेत. तर ही रेडिटवर वाचली होती आणि ज्या मुलींनी ही गोष्ट लिहिली होती ना, त्याच्या वडिलांबरोबर ही गोष्ट घडली होती. ठीक आहे. तर आता आर्मीमध्ये खूप दिवस असे येतात जे खूप जास्त वाईट आहेत. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला खूप जास्त काम करावं लागतं, किंवा असं होतं ना की समजा कधी दुश्मनांनी हमला केला, तर त्याला टॅकल करा, त्याच्याशी वाचा, त्यांच्यावर फाईट करा. बरं, त्यांच्यावर लढावं लागतं आपल्याला, बरोबर. आणि ते करता करता माणूस खूप दमून जातात. तसंच काहीतरी ड्युटी त्याच्या वडिलांचीही लागली होती. आणि ते खूप जास्त दमले होते आणि ते खूप जास्त आजारी पडले होते त्याच्यामुळे. त्यांना काहीतरी लागलं होतं, तर ते खूप जास्त आजारी होते. तर तसं होतं की त्यांना खूप पेन होत होतं. म्हणजे ज्यावेळी ते लढत होते ना, त्यांच्या ह्या हातावर काहीतरी गोली छाटून गेली होती, असं काहीतरी होतं. ठीक आहे. तर त्यामुळे त्यांचा हा जो हात होता ना, खूप दुखत होता, खूप दुखत होता. ट्रीटमेंट चालू होती त्यांची. पण असं झालेलं की त्यांचे एक मित्र होते, ते बोलले की त्यांना दुखतंय खूप. तर त्यांचे एक मित्र होते, ऑब्व्हियसली मॅन. त्यांनी सजेस्ट केलं की एक काम कर, तू दारू पी. मग ते बोलले की दारू पी, तर तू ॲटलिस्ट नशेत झोपशील. आणि तिथे ते असतात, म्हणजे आर्मीवाल्यांमध्ये तिकडे माहिती असतं ना की त्या ठिकाणी त्या लोकांना गरजेचं पण असतं की खूप थंडीच्या वातावरणात वगैरे राहतात. तर त्यांनी ते दारू वगैरे प्यायले आणि ते झोपून गेले. ठीक आहे. आता जेव्हा ते झोपले ना, तर ते एकदम नशेतच होते, कारण त्यांना पेन पण होता, वरून अशी नशा पण होती. तर त्यांना खूप वेगवेगळे स्वप्न येत होते. तर त्याने ना स्वप्नात बघितलं की ते झोपले आहेत असे. बरेच रात्र झाली होती. स्वप्नात त्याने बघितलं की ते जिथे झोपले आहेत ना, तिथे झोपले आहेत. आणि समोर बघतात, तर समोर 2 अशा मुली आल्या आहेत. 2 मुली आल्या आहेत आणि ते त्यांना म्हणजे असे घेऊन जात आहेत. म्हणजे त्यांना चालण्याची ताकद नाही आहे. ते त्यांच्या खांद्यावर त्यांना घेऊन जात आहेत कुठेतरी. घेऊन जात आहेत. हां, म्हणजे घेऊन जात आहेत. आणि ते बघतायत. ते बोलतात की मला नाही जायचं आहे, मला नाही जायचं आहे. पण ते ऐकत नाहीत. ते त्यांना घेऊन जातात आणि समोर त्याची एक नदी असते, नदी. तिथे त्यांना खेचत-खेचत घेऊन जातात.
ते बोलतात की मला नाही जायचं आहे, मला जाऊ द्या, माझी ड्युटी आहे, कुठे नेत आहे, कोण आहात तुम्ही, आणि आरडाओरड करत असतात. पण त्या मुली जबरदस्ती घेऊन जातात. समोर एक नदी दिसते आणि आता समोर त्या नदीमध्ये ते लोक घेऊन जातात त्यांना. जेव्हा त्या नदीमध्ये जातात ना, तिचे बाबा ते सेन्स करू शकतात की त्यांच्या पाणी लागते, पूर्ण अंगाला पाणी लागते, आणि ते सगळं बघू शकतात. खूप विचित्र स्वप्न होतं. आणि अजून पुढे घेऊन जातात, अजून पुढे घेऊन जातात, आणि पुढे जाऊन एवढ्या पाण्यात घेऊन जातात, आणि तिथे जाऊन ना ते त्यांचं जे डोकं असतं ना, म्हणजे ते त्यांना बुडवतात नदीत. म्हणजे असं जातात की त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. ह्यांनाही श्वास यांचा म्हणजे गुदमारतात, हे होतात, आणि हे त्यांना धक्का देऊन असे त्यांची झोप उडते. तर जेव्हा त्यांची झोप उडते ना, तेव्हा ते बघतात की ते ॲक्च्युली पाण्यामध्ये आहेत, आणि त्याच नदीमध्ये होते, आणि तिथेच होते जिथे त्यांना त्या मुली घेऊन आल्या होत्या. जसं शुद्ध होते ते धावत परत तिथे येतात. म्हणजे त्यांनी पायात काय घातलं नव्हतं, ते धावत, म्हणजे त्यांना काय पेन बिन काय जाणवलं नाही, ते धावत जसं ते म्हणजे दगडांवर काचांवर तसे जे धावत येत होते, धावत आपले ह्याच्यात त्यांच्या कॅम्पमध्ये आले. तिथे येऊन त्यांनी सगळ्या लोकांना उठवलं. आणि तेव्हा माहिती पडलं की माहिती नाही, ते त्यांनी ॲक्च्युली स्लीप वॉकिंग करत होते. ॲक्च्युली कोणतरी मुली येऊन त्यांना घेऊन गेले होते. म्हणजे स्लीप वॉकिंगमध्ये पण असं होतं की त्यांना कोण घेऊन जात आहे. पण स्लीप वॉकिंगमध्ये माणूस स्वतः चालतो ना. हां, तेच. तो स्वतः धुंदीत नसतो आणि तो चालत हां, मग कुठेही त्यांना कोण पोहोचवतो. बुडवेल का? हां. तसा एक प्रश्न येतो. अरे खूपदा असे आर्मी तशा पण साईट्समध्ये कॅम्प्स असतात ना, जिथे आधी खूप लोकांचा जीव गेले, जिथे आधी पण खूप वॉर झाल्यात, जिथे खूप लोकांना मारले आधी, आणि तिथेच त्यांची ड्युटी लागली असेल, तर त्यांच्यापैकीच कोण असेल तर माहिती नाही. तू काय बोलत होता? आणि एक तर फेमस स्टोरी पण आहे ना, की तिकडे एक आर्मी ऑफिसर जे असे ऑफ झाले, म्हणजे ते पाण्यात पडून ऑफ झाले. पण त्यांचं अजूनही त्यांची तिकडे आत्मा आहे. ती त्यांना गाईड करते, की अ, इकडून टेररिस्ट येतात. अरे ते तर हरभजन सिंग ते होते ते. हां, पण ते हरभजन पाण्यात सिंग. पाण्यात बुडून वगैरे त्यांचा मृत्यू नव्हता झाला. मला नाही माहिती, पण काही पण नको बोलू. नाही, ते मला वाटतं की बोलतात की त्यांना नाही, नाही, मला असं वाटतं की मला माहिती नाही कसं झालं, पण असं बोलतात की त्यांचा मृत्यू झाला, लढता लढताच त्यांचा मृत्यू झालेला, असं काहीतरी आहे. पण ते अजूनही गाईड करतात. इवन त्यांनी तिथे त्यांचं मंदिर वगैरे बनवून ठेवलं आहे, आणि अजून ते गाईड करतात. लोकांना माहिती आहे, पॉप्युलर स्टोरी आहे. विचार कर की, आणि त्यांना अजूनही वर्षातून एकदा सुट्टी मिळते, जे त्यांची बॅग त्यांच्या घरी पोचवली जाते, आणि परत विचार कर, इंडियन आर्मी पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानते. काहीतरी असेल ना. म्हणजे ह्याला आपण, मला नाही वाटत ह्याला आपण, ते मला वाटतं ते एक गाईड आपल्या इथे असतात ना, जे राखणदार, तेच वाटतं की त्यांची राखण करतायत जिथे त्यांची ड्युटी होती. लोक बोलतात की जेव्हा ते नाईटला ड्युटी करतात, तेव्हा त्यांच्या जर झोपले तर कोणतरी मारून जातं, त्यांना उठवून जातं. देवच झाले ते तसं. ही जी पुढची स्टोरी आहे ना, लोणावळ्यातली आहे, ठीक आहे. तर आता तुला माहिती आहे की बरेच लोक गोव्यानंतर लोणावळ्याच लोकांचा एक फेवरेट स्पॉट आहे, ठीक आहे. जर ज्या लोकांना गोव्याला नाही जायला मिळत, ते लोणावळ्यात जातात, बरोबर. आणि तिथे बरेच असे विलाज वगैरे बनवले. तर स्पेशली ह्या मान्सूनमध्ये वगैरे लोक जातातच विलाजमध्ये. स्विमिंग पूल आहे, हे ते ते ते. तर असेच एक कॉलेजचा ग्रुप होता, जो त्यांना वीकेंडच्या वेळी ते लोक एका ट्रिपवर गेले होते, आणि त्या लोकांनी विला बुक केला होता, आणि सगळं काही मस्त चालू होतं त्यांचं, ठीक आहे. तर त्या लोकांनी असा विला बुक केला होता ना, म्हणजे जिथे फ्रायडेला रात्री ते लोक निघणार, रात्री तिथे पोचायचं होतं, ठीक आहे. तर फ्रायडे नाईटला त्यांना विला मिळणार, ठीक आहे. फ्रायडे नाईट, सॅटरडे, संडे पूर्ण दिवस, आणि रात्री त्यांना खाली करायचं आहे. सो रात्री ते लोक रिटर्न निघणार होते, आणि मंडेला अगेन कॉलेजेस आणि ते सगळं. तर त्यांनी तसं प्लॅन केलं. आले फ्रायडेला, मस्त राहिले, मस्त प्रॉपर्टी होती, मजा केली त्यांनी. सॅटर्डेही त्यांचा तसाच गेला. संडेलाही पूर्ण दिवस पूल बिलमध्ये राहिले, आणि संध्याकाळी ते लोक आपले निघाले तिथून, ठीक आहे. आता निघाले ना, तर ते लोक लोणावळ्याहून परत येत होते. तर तिथे जो पॉईंट होता ना, पॉईंट आहे लोणा, तिथे म्हणजे तिथे ते लोक पास होत होते, ठीक आहे. त्या ठिकाणावर पास होत होते, आणि त्या टाईमला ना खूप जोरजोरात पाऊस पडत होता, ठीक आहे. आणि पाऊस पडताना असंच, म्हणजे एक कार होती, कारमध्ये 4 ते 5 लोक होते, ठीक आहे. तर त्या ग्रुपमध्ये ना एक जी मुलगी पॅसेंजर मागच्या सीटवर बसली होती ना, तिने असंच रँडमली स्नॅप ओपन केलं, की स्नॅप काढूया. स्नॅप जे घाणेरडी सवय असतेच, की प्रत्येक गोष्टीला स्नॅप. तर तिने असंच रँडमली स्नॅप ओपन केलं. ती स्नॅप रेकॉर्ड करत होती. अराऊंड 12 वाजून 4 मिनटं समथिंग झाली होती, एक्झॅक्ट टाईम 12 वाजून 4 मिनटं झाली होती. तिने स्नॅप ओपन केला, ती स्नॅप काढते असंच, आणि पावसाचा स्नॅप काढते. ती स्नॅप काढते, आणि ती बघते की अचानक त्यांच्या विंडोवर आहे ना, एक हात तिला दिसतो.
एक हात येतो आणि हात निघून जातो. त्या दिवशी तर ते लोक काय नोटीस करत नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पोचते ना, तेव्हा त्याच्या मैत्रिणीचा एक मेसेज आलेला असतो की की तू तिथे बघितलंस का, जिने तो स्नॅप बघितला होता, की एक खूप वियर्ड गोष्ट घडली. मी तुला थांबतो व्हिडिओ दाखवतो. तो बोलशील काय आहे हे बघ. हां, बापरे. दिसला. म्हणजे असं अख्खा प्रॉपर हात तसा खाली येतोय. हां, तेच प्रॉपर असा हात खाली येतोय. आणि तो मला मी तो व्हिडिओ 10 वेळा बघितलाय. मला कोणत्याच वेमध्ये AI किंवा असं ग्रीन स्क्रीन आले असं काही वाटलं नाही. अशीच एक मला सेम व्हिडिओ भेटली. ते लोक ट्रक ड्रायव्हर होते. ते लोक रात्रीचे ट्रक चालवतात. तर आणि तो फुल स्पीडमध्ये दिसतोय समोर. पण त्याच्या काचेवरती कोणतरी असा पूर्ण हात फिरवतोय. पूर्ण असा हात फिरवता. बघून फाटलं घाबरलेलो मी. तर रात्री 2 वाजलेले. गपचूप फोन ठेवला आणि झोपलो मी. खूप खतरनाक वाटतं अशा ट्रिपमध्ये तर भाई मला नाही जायचं आहे. खूपदा. आणि मी अजून एक असा व्हिडिओ बघितला, ठीक आहे, जो त्याने Redditवर टाकला होता आणि ते कशेडी घाटच्या इथे घडलं होतं त्यांच्याबरोबर. म्हणजे 2 मुलं होते, ते त्यांचं गाव किंवा काहीतरी होतं, तिथून जात होते. आणि कशेडी घाट पण एकदम बऱ्यापैकी असं सुनसान आहे आणि थोडं रात्रीच्या वेळी प्रत्येक घाट हा थोडा हॉरर वाटतोच. तर ते लोक जात होते, बाईकवर होते आणि परत असं नॉर्मली आणि त्याच्या एका आणि तसंच जात होते आणि काही सगळं नॉर्मल. त्यांच्यातला एका मुलगा अगेन स्नॅप त्यांनी काढला, असं रॅन्डम असे व्हिडिओ काढतात ना स्टेटसवर, व्हॉट्सअप स्टेटसवर टाकण्यासाठी व्हिडिओ काढला. आणि त्याने साईडला बघितलं ना, तर भाई ॲक्च्युली एक बाई त्यांच्यावर धावत होती त्या स्पीडवर. तोही तुला व्हिडिओ दाखवतो मी. तर किती व्हिडिओ आहेत. अरे आहेत यार, मला लोक पाठवतात व्हिडिओज. म्हणजे ऑलमोस्ट DM आपले हे सबस्क्रायबर तेच पाठवत राहतात. पण मला तो व्हिडिओ थोडा बनावटी वाटतो का ऑनेस्टली. मला असं वाटतं की थोडं पण स्कॅरी होता. अरे कुठे गेला. बापरे. इसीलिए कहा जाता है कि देर रात को या परफ्यूम लगा के नहीं असा एक सेम व्हिडिओ होता. तुला माहिती आहे, तू बघितला असे मला वाटतं. त्याच्यात ते लोक आहे ना असं वाटतं ती ग्रेव्ह खोदतात माहिती आहे काय कायच्या हां ह्याच्यात. हां हां. तर ते लोक आहे ना ती ग्रेव्हला खोदलेलं तशी नेऊन ठेवायला जात होते. तर त्यात एक मुलगा आहे पडतो. तो पडतो आणि त्या त्या कबरमध्येच पडतो असं डायरेक्ट. ठीक आहे पडला असेल काय ते पाय सरकून. पण आहे ना अचानक त्याचा कोणतरीला खेचताना हात पण दिसतो त्या व्हिडिओमध्ये. आणि तो इंस्टाग्राममध्ये असेल कुठेतरी. आपण बापरे. सर्च करून दाखवूया आपल्या ऑडियन्स दाखवूया. तो पण खतरनाक बघितलं video आहे. असेल त्याने, ते हॉररमध्ये हां. आपल्यापेक्षा पुढे आहेत. पण हां, तेच आहे. मी इवन पुढच्या पॉडकास्टमध्ये एक 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 इवन खरोखरचे असे हॉन्टेड एक बिल्डिंग्स असतात ना, त्यांचे रिअल फुटेजेस आहेत माझ्याकडे, मी एक बघितलेले व्हिडिओजमध्ये. तर त्यावरही आपण डिस्कस करणार आहोत. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.